सर्वांना नमस्कार. मित्रहो, आपण खूप वेळेला ऐकतो की काही सेलिब्रिटीज अल्कलाईन वॉटरच फक्त पितात, ते साधं पाणी पित नाही. मग हे अल्कलाईन बॉडीचं नेचर ठेवण्याचं काय महत्त्व असतं? फक्त हे असं महागडं पाणी पिलं किंवा त्याच्या महागड्या मशीन घेतल्या आणि त्या मशीनमधूनच ते पाणी आलं तरच फक्त आपल्या बॉडीला अल्कलाईन करता येतं का? सर्वसामान्य माणसासाठी घरगुती उपाय कोणते आहेत की ज्यामुळे हे बॉडीचं नेचर तुमच्या अल्कलाईन बनू शकतं? याचा जो फायदा आहे आणि ते कशा प्रकारे करता येतं अल्कलाईन, याचे कुठले फायदे असतात, कशा प्रकारे शरीरासाठी ते चांगलं असतं, म्हणून हे एवढा खटाटोप करून एवढं महागडं पण ते लोक घेतात, आपला पैसा खर्च करतात. तर हे सगळं आज आपण जाऊन घेऊन याच्यासाठी आपणाला बेसिक एक कळलं पाहिजे की रक्तामध्ये जो पीएच असतो हा 7.4 पीएच असतो. म्हणजे ऍसिड बेस बॅलन्स ज्याला म्हणतात ते तिथं थोडंसं साधलेलं असतं. याच्यापेक्षा खाली चालला की त्याला आपण ऍसिडोसिस म्हणतो, म्हणजे ऍसिडकडे चाललं, म्हणजे हे आम्ल होऊ लागलं. आणि त्याच्यापेक्षा जर वर चालला 7.4 पेक्षा, तर ते म्हणजे अल्कलाईन नेचर, आणि ते पाहिजे आपल्या शरीराला. म्हणजे 7.4 पेक्षा पुढे गेलं पाहिजे. आणि हे पाठवणं किंवा हे करणं आरोग्यासाठी काय काय त्याचे फायदे होतात जर असं केलं तर, अशा प्रकारे हे जर नेचर केलं, अल्कलाईन नेचर जर केलं शरीराचं, तर त्याचे काय काय फायदे होतात? तर सगळ्यात महत्वाचं जे असतं की जे जुनाट आजार पाठीमागं लागत असतात ते कुठलेच आजार शरीराच्या पाठीमागं लागत नाही. सिरियस गंभीर आजार शरीराच्या पाठीमागं लागत नाही. तसंच रक्तदाब असेल किंवा शुगरची बिमारी असेल, ज्यांचं प्रमाण आजकाल वाढत आहे, लठ्ठपणा आहे, हे जे वाढत आहे त्याच्यामुळे जे काही आजार त्याच्या पाठीमागं लागत आहेत, हृदयासारखे, हार्ट अटॅक सारखे आजार, तर हे अल्कलाईन नेचर जर बॉडीचं असेल तर ते प्रमाण खूप कमी होतं. तसंच जे सांधेदुखी आहे किंवा कॅन्सर सारखा आजार आहे किंवा स्नायूची वेस्टिंग जी व्हायची असते, जे कमजोरी यायची असते किंवा शरीराचा जो स्टॅमिना कमी होत असतो, हे पण होऊ देत नाही. हे अल्कलाईन जे नेचर असतं बॉडीचं, फक्त पाणीच पिलं पाहिजे असं नाही. त्याचा मार्ग आहे की आहाराच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही काही अल्कलाईन आहार घेऊ शकता. श्वासाचा पण मार्ग आहे, म्हणजे श्वसनाच्या पण पद्धती तुम्ही जर बदलल्या तर त्यानं सुद्धा अल्कलाईन बनू शकतं. पण याचा जो फायदा आहे त्याच्यामध्ये तुमचं मेटाबॉलिझम चांगल्या प्रकारे बनतं, वजन नियंत्रणात राहायला मदत होते, दम्यासारखा आजार सुद्धा तुम्हाला लागत नाही. तसंच तुम्हाला तुमचं आयुष्यमान वाढवण्याकरता पण याचा फायदा होतो. एवढे सगळे जर फायदे असतील, हे जुनाट आजार तुमच्या मागे लागत नसतील, तर अल्कलाईन नेचर बॉडीचं बनवणं किती आवश्यक आहे हे तुम्ही ओळखू शकता. मग हे ओळखण्याचा जो आपण मार्ग सांगितला की पाणी पिणं तर ठीक आहे, अल्कलाईन वॉटर, पण ते खूप महागडं आहे. म्हणून त्याच्याऐवजी आपण काय केलं पाहिजे, हा एक मार्ग ज्याला शक्य आहे त्यांनी करावा. पण दुसरा जो मार्ग आहे तो आहे श्वास नियंत्रणाचा. म्हणजे काय की खोल श्वास घेण्याचा. ऍसिड होणं किंवा अल्कली होणं कशावर असतं अवलंबून? जर रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईड जास्त वाढला तर ते रक्त ऍसिडिक मध्ये जातं, म्हणजे आम्लधर्मी बनतं. ते आपल्याला कसं पाहिजे की अल्कलाईन पाहिजे, म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा शरीरातला कमीत कमी झाला पाहिजे, तो बाहेर निघून गेला पाहिजे. आणि हे वाढत कधी असतो? जर श्वसन म्हणजे फुफ्फुसाचं कार्य चांगलं झालं नाही किंवा आपण स्वतःहून प्रयत्न केला नाही फुफ्फुसाचं कार्य चांगलं करण्याचं. आणि दुसरं म्हणजे किडनीचं एक कार्य, हे जर कार्य बिघडली तर हे अल्कलाईन नेचर बनत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, खोल श्वास घेण्याचं दररोज नियमितपणानं तो व्यायाम केला पाहिजे. जे आपण म्हणत असतो की 4-5-6 हा जो नियम आहे, काही वेळ श्वास खोल घ्यायचा, तो थोडासा रोखून धरायचा आणि नंतर तो सोडायचा. ही जर क्रिया केली आपण तर याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा भरपूर बाहेर निघून जातो, आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर निघून गेला की आपोआप बॉडी अल्कलाईन नेचरमध्ये जाते आणि आपल्याला हे सगळे फायदे मिळतात. म्हणजे हा एक सोपा मार्ग झाला. आणि याच्यापेक्षाही आणखी याला जोडून एक दुसरा मार्ग आहे, तो म्हणजे आहाराचा. या अल्कलाईन आहार कोणता असतो, कोणते कोणते पदार्थ आहेत अन्न पदार्थ की ते खाल्लं म्हणजे आपलं रक्त हे अल्कलाईन नेचरला जातं, आणि कोणते अन्न पदार्थ आहेत की जे आपलं रक्तातलं ऍसिडिक मध्ये किंवा आम्लधर्मीमध्ये घालतं की जे वाईट असतं. मग जे फायद्याचे आहेत ते आहार कोणता कोणता आहे
त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं असतं महत्वाचं आंबूस फळं जे असतात, आंबूस चवीला जे काय असतं त्याच्यामध्ये लिंबू, आपण जे लिंबू खातो हे खायचं लिंबू म्हणून आपण नेहमी सांगतो बघा की लिंबू पाणी प्या. दररोज एक मध्यम आकाराचं लिंबू संपवा तुम्ही, सकाळी थोडं, दुपारी थोडं, संध्याकाळी थोडं. हे सांगण्याचा उद्देशच तो आहे की त्याच्यामुळं काय होईल की तुमच्या रक्तामध्ये अल्कलाईन नेचर यायला मदत होईल आणि त्याच्यामुळे हे सगळे फायदे मिळतील. म्हणून लिंबू हे पहिल्या क्रमांकाला येतं. तसंच आवळा वगैरे जो असतो तो पण आंबट, ते पण त्याच्यानंतर येतो नंबर त्याचा. याच्यातून काय होतं की सायट्रिक ऍसिड तर मिळतं, याच्यातून व्हिटॅमिन सी पण मिळतं आणि बाकीचे जे अँटीऑक्सिडंट्स असतात, मल्टीव्हिटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, क्षार असतात, खनिज असतात, हे सगळे पण याच्यातून मिळायला मदत होते. तसंच त्याच्यानंतर आहे काकडी. काकडीमध्ये व्हिटॅमिन्स असतातच पण त्याच्यात फायबर पण चांगले असतात आणि त्याच्यामुळे पोट साफ व्हायला पण मदत होते. तसंच बीट्स आहे, हे रंगीबेरंगी सगळे आपण सांगतोय नाव. बीटरूट जे असतात याच्यामध्ये पण चांगल्या प्रकारे अल्कलाईन नेचर बनवण्याची ताकद असते. तसंच ताक आणि दही आहे, दुधामध्ये नाही परंतु ताक आणि दह्यामध्ये सुद्धा अल्कलाईन नेचर बॉडीचं किंवा रक्ताचं बनवण्याची ताकद आहे. तसंच केळीमध्ये पोटॅशियम हे असतं आणि अल्कलाईन नेचर पण बनायला मदत होते. तसंच सोयाबीन याचे पदार्थ पण चांगले असतात. तसंच टोफू हा पण चांगला आहे. तसंच टरबुजामध्ये पण चांगल्या प्रकारे अल्कलाईन नेचर बनतं. तसंच डार्क चॉकलेट हा पण अन्नपदार्थ किंवा हे जे घटक आहे हा पण चांगला आहे. तसंच पालेभाज्या ज्या असतात कुठल्याही, जास्तीत जास्त हिरव्या रंगाच्या पालेभाज्या, ही प्रत्येक पालेभाजी किंवा वेगवेगळ्या रंगाच्या असतील, फक्त निसर्गातून आलेल्या फ्रेश त्या असाव्यात. याच्यामध्ये पण अल्कलाईन नेचर बनवण्याची ताकद असते. तसंच ब्लूबेरीज किंवा स्ट्रॉबेरीज किंवा क्रॅनबेरीज ह्या ज्या बेरीज आहेत या बेरीजमध्ये पण तो गुणधर्म आहे. तसंच ॲप्रिकॉट हे फ्रेश असलं तर त्याच्यातल्या त्यात चांगलं किंवा ड्राईड असेल तरी चालतं. तसंच ग्रीन पीस जे आपण म्हणतो, वटाणे चांगले फ्रेश ते पण चांगले असतात. तसंच अहोकॅडो आणि दुसरं म्हणजे आपण ॲपल सेब जे म्हणतो, कारण हे पण आंबूस फळ आहे, हे पण चांगलं असतं. तसंच कांदा लसूण याच्यामध्ये पण ताकद आहे की रक्ताला अल्कलाईन नेचरमध्ये घेऊन जाण्याची. हे मिरॅकल फूड म्हणतो आपण लसणाला, तर याच्यामध्ये ॲलॅशिन असतं आणि हे ॲलॅशिन चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करत असतं. त्याच्यामध्ये B1 B6 चे घटक सुद्धा असतात, व्हिटॅमिन सी पण असतं. तसंच अद्रक सुद्धा चांगला आहे, ते पण अल्कलाईन नेचर बनवतं. तसंच ड्रायफ्रुट्समध्ये बदाम हे पण चांगले आहेत, बदामामध्ये पण ते गुणधर्म असतात. तसंच मिरचीमध्येही याचे गुणधर्म आहेत. तसंच समुद्राच्या पाण्यापासून, खाऱ्या पाण्यापासून जे पालेभाज्या मिळतात किंवा जे अन्नपदार्थ खायला मिळतात त्याच्यामध्ये असतं. तसंच नट्स जे असतात ज्याला आपण ड्रायफ्रुट्स म्हणतो तेही थोडे थोडे प्रमाणात घेतले तर ते पण चांगले असतात. तसंच रूट व्हेजिटेबल्स म्हणजे जमिनीमध्ये तयार होतात, म्हणजे आपण काय म्हणतो गाजर आहे, मुळा आहे, आपण कांदा आत्ताच बोललो, तर हे जे रूट व्हेजिटेबल्स असतात त्या पण चांगले असतात. ब्रोकोली पण चांगली आहे आणि समुद्राच्या पाण्यापासून आपण म्हणलो तसं मासे पण चांगले आहेत, अंडे सुद्धा चांगले आहेत. तर हे अंडे फक्त कच्चे अंडे नाही खाल्ले पाहिजेत, हे अंडे उकळलेले अंडे खाल्ले तर त्याच्यापासून चांगल्या प्रकारे फायदा होतो. आता हे जे सगळे आपण बेनिफिट्स पाहिले किंवा हे जे अन्नपदार्थ पाहिले, हे अन्नपदार्थ घेतलं तर आपल्या रक्तातलं पीएच जे आहे हे पीएच 7.4च्या वर जाईल, 7.6 होईल, 8 होईल. म्हणजे असं असणं चांगलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला अल्कलाईन नेचर असण्याचे एकदम चांगले फायदे शरीराला मिळतात. तुम्हाला निरोगी राहून दीर्घायू व्हायला किंवा आपण काय म्हणतो लाईव्ह लॉंगर, लाईव्ह स्ट्रॉंगर किंवा बी हेल्दी, स्टे हेल्दी, हे जे आपण म्हणतो हे ऍक्च्युअली प्रत्यक्षात तुम्हाला जीवन जगताना ते अनुभवता येईल. असे हे फायदे मिळवले पाहिजेत. मात्र हे करताना कटाक्षानं काय टाळलं पाहिजे किंवा कोणते अन्नपदार्थ आहेत की जे तुमचं नेचर हे ऍसिडिक मध्ये नेतात, आम्लधर्मी, आणि हे खूप वाईट आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे असतं की जंक फूड जे आहेत, फ्राईड जे असतात, फास्ट फूड आपण ज्याला म्हणतात, हे जे आहे किंवा बेकरीचे प्रॉडक्ट्स जे असतात, हे सगळे प्रॉडक्ट्स जे तळलेले, साठवून ठेवलेले, डब्बा बंद, पाकिट बंद, हे ज्याच्यामध्ये मीठ भरपूर वापरलं आहे, साखर भरपूर वापरलेली आहे, तेल कसल्याही प्रकारचं वापरलेलं आहे,
तर असे जे घटक असतात हे ऍसिडिक नेचर बनवतात. तसंच मटन चिकन हे सुद्धा ऍसिडिक नेचर बनवतात. म्हणून हे ऍसिडिक नेचर बनवणारे पदार्थ टाळले पाहिजे. तर तुमच्या बॉडीचं अल्कलाईन नेचर बनू शकतं आणि हे अल्कलाईन नेचर शरीराचं असणं हे चांगली फायदा आहे. त्याच्यासाठी महागडं पाणी पिलं पाहिजे याची आवश्यकता नाही, हे याची नोंद घेतली पाहिजे आपण. म्हणून सेलिब्रिटीज एवढं महागडं पाणी पितात आणि मला आर्थिक परिस्थितीमुळे ते प्यायला मिळत नाही, याचा अजिबात खंत करू नका. याचा अजिबात वाईट वाटू द्यायचं नाही. तुम्ही श्वासाकडे लक्ष द्या, खोल श्वास घ्या. धाप लागणार पाहिजे तुम्हाला दिवसातून 2दा 3दा 4दा, काय व्यायाम करून कशाही प्रकारे करा. कार्बन डायऑक्साईड शरीरातला बाहेर निघून जाऊ द्या. आणि आपण जो वर आहार सांगितला तो आहार हा निसर्गातला आलेला सगळा आहार आहे. जशाच तसा निसर्गातून आलेला आपण वापरलेला आहे. त्याला बहुतेक कुठलीही प्रक्रिया केलेली नाही अशी नावं आपल्या त्या लिस्टमध्ये आहेत, तेही वापरा. परंतु जे प्रक्रिया केलेले, साठवलेले, तळलेले, फ्राईड केलेले, आत्ताच आपण म्हणलं की तसं जे मार्केटमधून डब्बाबंद पाकिटबंद मिळतं याच्या आहारी अजिबात जाऊ नका. त्याच्यामुळं हे जे घटक आहेत हे वाईट आहे आणि हे तुमच्या रक्ताचं पीएच हे ऍसिडिक बनवतील. ऍसिडिक पीएच हे किंवा ऍसिडिक असणं नेचर बॉडीचं हे घातक आहे, हे वाईट आहे. आणि हे आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये किंवा आताच्या जी लाईफस्टाईल बनत आहे त्याच्यामध्ये जास्त लोकांचं नेचर हे ऍसिडिक बनत आहे. रक्ताचं पण पीएच हा ऍसिडिक कडे चालला आहे, आम्लधर्मीकडे चालला आहे. आणि म्हणून कंपन्या जे ॲडव्हर्टाईज करतात की तुम्ही अल्कलाईन वॉटर घ्या किंवा अल्कलाईन नेचरचं वापरा, आमचं पाणी प्या, आमची मशीन घ्या, ज्यांना परवडते, ज्यांना शक्य आहे त्यांनी घ्यावी. ते काय म्हणजे घेऊ नये असं आम्ही या मताचे नाही, परंतु तेवढा खर्च केला तरच तुम्हाला ते फायदे मिळतात, नाहीतर असं अजिबात गृहीत धरण्याचं गरज नाही. म्हणून हे सगळे नियम महत्वाचा म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करणं, श्वास हा धाप लागण्यासारखा करणं आणि हे आहार जो आपण सांगितला निसर्गातला, हे 15-20 पदार्थ जे सांगितले त्यांचा अधूनमधून आहारामध्ये नियमितपणानं वापर करणं, हे सगळे नियम पाळूया आणि आपल्या शरीराचं नेचर, रक्ताचा पीएच जो आहे हा अल्कलाईन गुणधर्मी असलेला बनवूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा इतरांना. आणि आजपर्यंत डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाक